स्वागत आहे आपला पुन्हा एकदा आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये। तर मी आहे करण आणि तुम्ही बघताय KR ब्लॉगर आणि हा माझा मित्र मुकेश राठोड आणि आम्ही दोघे आज जाणार आहे प्रेम मंदिरच्या दर्शनाला। तर एकदम परफेक्ट व्ह्यू असतो नाईटचा, तर बघा आणि एन्जॉय करा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आपण पहिले प्रेम मंदिर बघणार आणि नंतर आपण इस्कॉन टेम्पलला पण जाणार आहे। तर मग चला मित्रांनो जाऊया। राधे राधे। इस्कॉन आहे ना। तर मित्रांनो ही जे जेवढी गर्दी दिसते तुम्हाला ही प्रेम मंदिर मधून निघालेली गर्दी आहे आणि आपण आता जाणार। अजून अंदर किती गर्दी असेल काय माहित नाही, चला तरी पण जाऊया आपण प्रेम मंदिर बघायला। मित्रांनो गर्दी खूप आहे बघा, लाईन मध्ये आहे। गर्दी बहुत है। तर मित्रांनो फायनली आपण इतक्या गर्दीतून घुसून सुद्धा आलो आहे आपण प्रेम मंदिरच्या आतमध्ये। मित्रांनो वातावरण खूप चेंज झालेलं आहे, पाऊस येण्याची खूप शक्यता आहे। तर लवकरात लवकर आपण आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे करू। आणि प्रेम मंदिर जर म्हटलं तर लोकांच्या मनात एक विचार येत असेल त्याच्यात असेल काय, तर त्याच्यात आहे राम आणि सीता आणि राधा आणि कृष्ण यांना हे मंदिर समर्पित। जातो तेव्हा तेवढं काही नव्हतं, आता म्हणजे खूप चेंजेस झालेला आहे। एका वर्षात इतका चेंज झालेला आहे की म्हणजे आम्ही पहिले बघितलं काय आणि आता आहे काय हे सुद्धा समजणं झालं आहे। तर खूप बेस्ट आहे आणि जर तुम्हाला यायचं असेल तर सकाळी बघितलं तर चालेल, कारण या टायमिंगला गर्दी खूप असणार आहे। आता बघितले तुम्ही गर्दी किती आहे ते। तर बेस्ट टाइम तुम्हाला सकाळचा किंवा 4:30 वाजता मंदिर खुलतो आणि 5:30 पर्यंत हे बेस्ट टाइम असेल तुमच्यासाठी, कारण या वेळेला तर शक्यच नाही कारण गर्दी खूप आहे। तर चला मग अजून थोडाफार तुम्हाला दाखवतो आणि आधी मंदिरच्या आतमधला पण व्ह्यू दाखवतो।
जागा तिथं पाहताय तुम्ही बघा. तर पहिले नाही का इथं श्रीकृष्णाचेच होते, म्हणजे जशी लीला झाली श्रीकृष्णाची तसंच होतं सगळं. तर पण आता चेंज केलेलं आहे. आता श्रीराम भगवानचे सगळे इथं मूर्त्या बसवलेल्या आहेत. इथं पण चेंज केलं आहे आणि तिकडं पण चेंज केलं आहे लई. आणि मंदिरात पण लई चेंज केलेलं आहे. तर पहिल्यापेक्षा आता खूप परफेक्ट आहे. तर पाऊस येत आहे. तर आपल्या आज इस्कॉन पाहणं होणार नाही. तर मित्रांनो पाऊस चालू झालेला आहे. आता आपण जाणार आहे बाहेर, कारण इथं बसायसाठी काय नाही आहे. कारण लोक पण इतके आहेत की खूप गर्दी आहे. इतके लोक कुठं बसणार आहे. तर म्हणून आता मी लगेच बाहेर जाणार आहे. कारण बाहेर जर गेलं ना तर बाहेर जरी थांबण्याची व्यवस्था आहे पण आतमध्ये नाही. म्हणून मी आता लवकर बाहेर पडणार आहे. तर इस्कॉन तुम्हाला दाखवणार होतो, कारण आता काय टाइम भेटणार नाही इस्कॉन दाखवायला. तर आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन जर असाल आपल्या चॅनलला पण सब्सक्राइब करा. तो फिर मिलते गाइस अगले वीडियो में. तब तक राधे राधे और जय सेवालाल. नहीं सोचिए मत, सब्सक्राइब कीजिए.